नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण पाहतोय मशरूम बिर्याणी कशी बनवायची ते अगदी चिकन बिर्याणीलाही सुद्धा लाजवेल अशी छान अशी बनते। तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा या पद्धतीने आणि आपण वेळ न घालवता आता सुरुवात करूया। इथे ना मी मशरूम घेतलेले आहेत, एक पॅकेट आणलं होतं आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। एक पॅकेटमध्ये इतके आलेले आहेत, तर धुवून घेतलेत। आता काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भात शिजवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी 15 मिनिटं तांदूळ असं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, जेणेकरून आपली बिर्याणी जी आहे ते खूप सुंदर होईल। आणि तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर हे 15 मिनिटं भिजत ठेवले। आपल्याला आता शिजायला घालायचं याला। तर इथे पातेलं ठेवलंय मोठं असं आणि त्यामध्ये पाणी घातले गरजेनुसार। तर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालून घ्यायचे। 2 तेजपत्ता घातले, त्यानंतर थोडंसं शाही जिरं, दालचिनी, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। तर घालून घेऊयात। यामध्ये आपल्याला थोडंसं तेल देखील घालून घ्यायचं। तेल नसेल वापरायचं तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। तर थोडंसं तेल घालून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं। आता याला काय करायचं, आपल्याला दणकून अशी उकळी आणायची। तर थोडंसं मीठ सुद्धा घालूयात, म्हणजे भाताला मीठ लागेल ना, म्हणून थोडंसं मीठ सुद्धा घालून घ्यायचं चवीनुसार। आता याला चांगली आपण उकळी आणायचं। नंतर आपल्याला याच्यामध्ये धुतलेला राईस घालून घ्यायचा। थोडंसं मी पुदिना सुद्धा घातलेला आहे। तर छान अशी दणकून उकळी आलेली आहे, पाहू शकता। आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे। आता यामध्ये निथळून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आणि गॅस फास्ट ठेवायचं, कारण की आपण जेव्हा तांदूळ घालतो ना तेव्हा त्याची टेम्परेचर जे आहे ते कमी होतं पाण्याचं, त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा। सगळे तांदूळ आता यामध्ये घालून घेऊयात आणि गॅस फास्ट ठेवूनच आपल्याला याच्यावरती शिजवून घ्यायचे पाण्यामध्ये। आणि पाणी जास्त घालायचं, म्हणजे असे खळखळ शिजले पाहिजे आपले तांदूळ। आणि एक 80% आपल्याला शिजवून घ्यायचं। तर हे पाहू शकता, एक 80% मी भात शिजवून घेतले आणि मस्त असं मोकळा झालाय, लांब सडसडीत। आणि असं एका मोठ्या भांड्यामध्ये ना काढून ठेवायचं, म्हणजे काय होतं, छान असा मोकळा झाला ना आपली बिर्याणी खूप सुंदर आपल्याला करता येते। तर इथे आता आपल्याला मसाला तयार करायचा। इथं तेच पातेलं मी स्वच्छ असं धुवून घेतले, त्यामध्ये थोडंसं गरजेनुसार तेल घातलं, थोडंसं तूप घातलं। तेल आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये घालायचं जिरी मोहरी घालून घ्यायची। यानंतर आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं यामध्ये। तर तुपाने आपल्या बिर्याणीची चव अजून दुपटीने वाढते, त्यामुळे तूप घालायला विसरू नका। तर इथे छान असं फुललेलं आहे जिरी मोहरी वगैरे। आणि यामध्ये आता उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। तर कांदा घालून घेऊयात आणि कांद्याला ना छान असं परतून घ्यायचं। खूप जास्त असं लालसर नाही करायचं, मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला घालायचे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट। तर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालते, 1-1.5 चमचा। त्यानंतर 3 ते 4 काजू घातलेले आहेत मी। काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता हे छान असं परतून घ्यायचं। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं टोमॅटोची प्युरी। तर हे छान आधी परतून घेऊयात। आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालते मी। 1-2 बारीक टोमॅटो घेतले ते त्याची प्युरी करून घालते। अगदी छान आपला मसाला जो आहे ना तो खूप सुंदर असा तयार होतो, त्यामुळे टोमॅटोची प्युरी सुद्धा नक्की घाला। तर आपण नॉर्मली बिर्याणी बनवतो ना, अगदी तशीच पद्धत आहे, फक्त थोडंसं ना आपण याच्यामध्ये कांदा वगैरे तळून घेतलेला असतो ना तो घालत नाही। तर तुम्हाला घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता। इथे मसाला घेतलेला आहे मी, घरगुती मसाला घेतला 1 चमचा, थोडंसं लाल तिखट घेतला आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर। तर हे छान असे मसाल्याने यामध्ये मिक्स करून घ्यायचं। किती मस्त झालाय ना मसाला, असा दिसायला खूप सुंदर झालाय। अजून यामध्ये आपल्याला मशरूम घालायचे आहेत कट केलेले। तर इथे आपल्याला दही घालायचे। आता 1 वाटी मी दही घातलेला आहे। तर खूप जास्त आंबट नसेल हवं तर तुम्हाला इथे थोडंसं कमी दही वापरलं तरी सुद्धा चालेल। आपण ऑलरेडी टोमॅटोची प्युरी सुद्धा घातलेली आहे। तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आपल्याला। नंतर यामध्ये आपल्याला मशरूम घालायचे आहेत। तर मस्त ना तेल सुटेपर्यंत परतून घेतला तर यामध्ये आपल्याला घालायचे मशरूम कट केलेले। तर स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का मशरूम, आणि व्यवस्थित असं धुवून घेतलं की कट छान करायचे। जास्त थोडेसे ना मोठे मोठेच कट करायचे, कारण शिजल्यानंतर ना ते छोटे छोटे होतात, त्यामुळे थोडेसे मोठे पीस कट करायचे। आता चवीनुसार मसाल्याला मीठ घालून घ्यायचं। आपण भाताला मीठ ऑलरेडी घातलं होतं शिजताना, आता ह्या मसाल्याला घालून घ्यायचं आणि याला आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। थोडासा पुदिना घातलाय वरतून। तर तेल सुटेपर्यंत परतून घेऊयानंतर आपण याच्यावरती भाताचा थर देणार आहोत।
तर मस्त असं तेल सुटेपर्यंत पाहू शकता परतून झाले. आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला वरतून शिजलेला भात घालून घ्यायचा. मस्त असा मोकळा सुटसुटीत झाला आहे. तर आपण जसं बिर्याणीला थर देतो ना, तर यामध्ये थर वगैरे देऊ शकता तुम्ही. म्हणजे जे आपला मसाला जो आहे तो थोडासा काढून घ्यायचा आणि मध्ये मध्ये असा थर द्यायचा. तर मी पूर्णपणे घालून घेतला भात त्यामध्ये. आता यावरती तूप घालायचं साईडने, थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेला पुदिना घालायचा थोडासा, आणि म्हटल्याप्रमाणे आपण यावरती केशरचं दूधसुद्धा घालू शकता तुम्ही, किंवा कलरसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याला झाकण ठेवून एक 15 मिनटं झाकण ठेवून आपल्याला छान असा दम घ्यायचा आहे. तर झाकण ठेवूया. तर एक 15 मिनटं आपण इथे छान असा दम देऊन घेतला आणि पाहू शकता किती सुंदर अशी आपली मोकळी सडसडीत बिर्याणी तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते प्लेटिंग करून किती छान झाली. याबरोबर खाण्यासाठी मी बुंदी रायता केलेला आहे. आणि बिर्याणी ना एकदम मस्त झाली. मी तुम्हाला दाखवते. मसाला असं जास्त म्हणजे ओलसर नाही आणि जास्त सुक्का पण नाही, इतकं छान अशी बिर्याणी तयार झाली पाहू शकता. आणि तांदूळ बघू शकता किती मस्त शिजला गेलाय आणि मसाला इतका छान झालाय ना, खरं सांगते. हे पाहू शकता खूप मस्त दिसते. आणि याबरोबर आपण बुंदी रायता केलेला आहे. कसं वाटलं कॉम्बिनेशन कमेंट्समध्ये नक्की कळवा. कशी वाटली रेसिपी तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.